कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, रखुमाई होनिया। काय आई? ती मुलगी इथे आली होती या खोलीत। मग माझा लहान भाऊ आहे ना अप्पू, तो तुमच्याशी बोलण्याचा हट्ट करतोय। ती मुलगी इथे आली होती का तुझ्या खोलीत? हो आई आली होती। मग मला नाही सांगावंसं वाटलं तुला? हे एवढं महत्वाचं नव्हतं आई। महत्वाचंच आहे, कारण मी तिला सांगितलं होतं की इथे या खोलीत यायचं नाही, तुझ्याशी बोलायचं नाही, तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, तरी सुद्धा तिची कशी हिंमत होते रे? आई ती आली कारण त्याला एक कारण होतं। हा, कारण कारण काहीही असू दे, जेव्हा मी तिला 100 वेळा बजावते तुझ्याशी बोलायचं नाही, तेव्हा तिने बोलायचं नाही। बघ माझं ऐकून घे, तू आधी शांत हो। तिचा तो लहान भाऊ आहे ना अप्पू, अगं आई बोल बोल बोल, ऐकते मी, बोल। आई त्याने हट्ट धरला होता की त्याला जर माझ्याशी बोलता नाही आलं तर तो औषधं नाही घेणार। ट्रस्ट मी, त्याला खूप मोठा आजार आहे, औषधं घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी। अगं म्हणून आली होती ती, बाकी काही नाही। छान, मला हे आवडतंय खूप। आता तू तिची बाजू सुद्धा घ्यायला लागलीस। काय मी का तिची बाजू घेईल? असं काही नाहीये। बघ मला एवढंच माहितीये की त्या लहान मुलाची काय चूक आहे या सगळ्यात। मला प्रेम नाही मिळू शकत, पण तर त्या मुलाला मी 2 शब्द प्रेमाने बोलल्यानंतर आनंद मिळत असेल तर काय चुकीचं आहे? तुझा हात स्वभाव तुझा घात करतोय, तुला कळत नाहीये का? तुझ्या या चांगुलपणाचा सगळेच फायदा घेत आहेत, फसवतायत तुला, खोटं बोलतायत तुझ्याशी। ही मुलगी काय, तिचा तो भाऊ काय, तुझी अस्मी खरी होती की खोटी? खोटी, पूर्ण खोटी। तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं होतं। सॉरी, मला हा विषय नव्हता काढायचा, मला माहिती तुला त्रास होतो। ऐक, मला तुझ्या मनाची अवस्था कळते बाळा, पण जगन्नाथवरचा राग सुद्धा जात नाहीये रे। त्यांनी मुद्दाम केलंय हे सगळं, तुझं आयुष्य त्यांनी मुद्दाम उद्ध्वस्त केलंय। त्याचा राग माझ्यावर होता ना, माझ्याशी वितुष्ट होतं ना त्याचं, मग तुला का खेचायचं या सगळ्यात? एकतर त्या अस्मीला तुझ्या आयुष्यात त्यांनी आणलं, तुझ्या भावनांशी खेळला तो, आणि आता ही पोरगी आपल्या डोक्यावर आणून ठेवली आहे आयुष्यभरासाठी तुझी बायको म्हणून। मी नाही माफ करणार कधीच या जगन्नाथला, नाही, चांगला धडा शिकवेल त्याला। तू सावर न स्वतःला, पण तुझी आई आहे, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। तू नको ना असा हारून जाऊस। तुझं असं झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं बाळा? बघ आई, मला कळतंय की ह्या सगळ्यात माझी काही चूक नव्हती। अस्मी फ्रॉड होती, तिने फसवलं मला खरंच। खरं तर या सगळ्याचा मी त्रास करून नाही घेतला पाहिजे। तिच्याबद्दलचं विचारणं मला सतवतायत। लोक शांतच होत नाही, खूप विचार,
थांबवेन मी विचार, खरंच थांबवेन तिच्याबद्दलचे विचार. विसरेन मी तिला. हे असं करून विसरणार आहेस? नाही जमणारच. घरातच कोंडून बसायचं. हे असं 4 भिंतींच्या मध्ये सतत 24 तास राहायचं. कोणाशी बोलायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, गाणी ऐकत बसायची. असं विसरणार आहेस तू? मला नाही बघवत आहे सगळं. कुठल्या तरी फ्रॉड मुलीच्या प्रेमात असं सुरत बसणं माझ्या मुलांनी मला नाही पटत. तू मला प्रॉमिस कर, तू या सगळ्यातून बाहेर पडशील. प्रॉमिस कर मला. विसरे नाही मी तिला. खर तर काल रात्री मी त्या अप्पूशी बोललो ना, तेव्हाच ठरवलं होतं की आजपासून मी फॅक्टरीवर जाणार. आई, तो लहान मुलगा ना लहानपणापासून खूप मोठ्या आजाराशी लढतोय ग. खरं तर माझ्या आयुष्यातलं दुःख काहीच नाही. तो एवढा लहान असून जर त्या एवढ्या मोठ्या आजाराशी लढू शकतो, मी पण लढेन. विसरे नाही मी तिला. आजपासून मी फॅक्टरीवर जाणार आहे. ठरलंय माझं. जा, बाहेर पड, बरं वाटेल तुला. या पोरीने माझ्या सारंगला तिच्या विषारी जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. तर कळतंय मला सगळं. तिला आता थांबवावंच लागेल. पण कसं थांबवायचं? तुम्ही इतक्या इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा ही मुलगी काल सारंगच्या रूममध्ये गेली होती. खरं तर काल रात्री मी त्या अप्पूशी बोललो ना, तेव्हाच ठरवलं होतं की आजपासून मी फॅक्टरीवर जाणार. चहा का नाही घेतलाय सकाळपासून? नको. पण काय झालंय मग? इतक्या स्ट्रेस्ड आउट का आहात? सारंग काही चुकीचं बोललं? नाही ग बाई, असं काही नाही. मॉम, काय झालंय? प्लीज शेअर करा, बोला माझ्याशी. मन मोकळं करा, नाहीतर तुम्हाला नाही बरं वाटणार. मॉम, तुमच्या फेसवर दिसतंय तुम्ही स्ट्रेस्ड आहात. मॉम, तुम्ही नाही बोलला तर तुमचा अपसेट चेहरा बघून दिवसभर माझं कामात मन नाही लागणार. काय झालंय? ती मुलगी सारंगच्या रूममध्ये गेली म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? हे म्हणजे खरंच मला सांगायचं नव्हतं, पण चुकून सुद्धा हे घडायला नको होतं ऐश्वर्या. हे तुला कळतंय का? तुला माहितीये ना आपल्या सारंगचा स्वभाव कसा आहे. त्याला नाही कळत शक्य, म्हणजे त्याला असं वाटतं अख्खं जग खूप चांगलंय. माणसं स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्याची त्याला कल्पना सुद्धा नाही. अगं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भावूक होतो ग तो, आणि याचाच त्या पोरीनी फायदा घेतलाय. स्वतःच्या धाकट्या भावाबद्दल काय काय सांगितलं याला, हा फसला, आणि म्हणून तिला त्याच्या खोलीत घेतलं त्यांनी. नाहीतर घेतलं नसतं. माझ्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाहीये सारंग. पण मॉम, सारंगचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तोच तर मी विचार करते, सारंगचा याच्याशी काय संबंध. मला असं वाटतं की जगन्नाथने पेरलंय सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.